यस, लक्ष द्या बेटा इकडे आता. परत मॅक्झिमम वरचे प्रॉब्लेम आहेत बेटा, सगळे टोटल मॅक्झिमम वरचे प्रॉब्लेम आहेत. आता मॅक्झिमम वर्क मध्ये डब्ल्यू इजिकल टू मायनस पी डेल्टा व्ही, आपल्याला हा फॉर्म्युला अप्लाय करायचा का डब्ल्यू मॅक्सचा फॉर्म्युला अप्लाय करायचा, हे कशावरून आहे ते या प्रॉब्लेम वाचल्यावरून आपल्या लक्षात येईल बेटा. कारण वरचे दोन आपल्याकडे फॉर्म्युले आहेत, डब्ल्यू इजिकल टू मायनस पी डेल्टा व्ही आणि डब्ल्यू इजिकल टू मायनस 2.303 एनआरटी लॉग व्ही टू बाय व्ही वन किंवा पी वन बाय पी टू. बरोबर आहे. ठीक आहे, मी तुम्हाला काल परवा ते सांगायलो. पहा बेटा, हे प्रॉब्लेम वाचताना इथे परत वर्ड येते कोणता, आयसोथर्मल आणि रिव्हर्सिबल. याच्याकडे जायचं नाही, कॅल्क्युलेट द मॅक्झिमम वर्क याच्याकडे लक्ष द्यायचं नाही बेटा. हे पूर्ण वर्ड पाहिजे, आयसोथर्मल रिव्हर्सिबल. आलं लक्षात, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ठीक आहे. आता हे प्रॉब्लेम दिल्यानंतर जोपर्यंत तुम्ही याची थिअरीची याची कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस करणार नाही, पुढे जाणार नाहीत बेटा. एकदम एंट्रन्सचे कधीच येणार नाहीत हे सॉल्व्ह करायला बेटा. स्टेप वाईज चला. आता पहिल्या प्रॉब्लेम मध्ये काय डाटा दिलाय पहा बेटा. पहिला प्रॉब्लेम आहे, इथं डाटा लिहू बेटा. आला प्रॉब्लेम नंबर 8. ठीक आहे, डाटा आधी लिहू. ठीक आहे, आपल्याला वर फाइंड आउट करायचं आहे. चले, डब्ल्यू आपल्याला काढायचं. ठीक आहे. इन अन आयसोथर्मल रिव्हर्सिबल नंबर ऑफ मोल्स, एन ची व्हॅल्यू डायरेक्ट दिली बेटा 2 मोल्स दिली आपल्याला. ठीक आहे, गॅस एक्सपांड व्हायला आहे. आता व्हॉल्यूम दिले 5 क्युबिक डेसिमीटर टू 9 क्युबिक डेसिमीटर. ठीक आहे, क्लिअर आहे. मग आता मला सांगा, व्हॉल्यूम दिले तर V1 5 क्युबिक डेसिमीटर आहे. ठीक आहे, V2 किती आहे 9 क्युबिक डेसिमीटर. दोघांचं युनिट सारखं आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही. टेम्परेचर केल्विन मध्ये. ठीक आहे, आर ची व्हॅल्यू लक्षात ठेवा, आर इज इक्वल टू 8.314 जूल इंटू केल्विन इनवर्स इंटू मोल इनवर्स. ठीक आहे, ही व्हॅल्यू दिल्यानंतर वर्क कधी पण जूल मध्ये असते, लक्षात ठेवा बेटा. ठीक आहे. आता पहा, आता इथे टाकळकर सर फॉर्म्युला कोणता अप्लाय करायचा, लक्षात ठेवा. व्हॉल्यूम दिल्यानंतर डब्ल्यू इज इक्वल टू मायनस 2.303 NRT लॉग V2 बाय V1 हा फॉर्म्युला अप्लाय करा. व्हॉल्यूम दिलंय. ठीक आहे. आता व्हॅल्यू पुटअप करा. मी तुम्हाला लास्ट पिरियडला सांगितलं कॅल्क्युलेशन बाजूला करून ठेवायचे. आपल्याला परीक्षेत फास्ट कॅल्क्युलेशन यायला पाहिजे बेटा. तुम्ही फास्ट करायचा प्रयत्न करा त्याच्यात मात्र. पहा, -2.303 नंबर ऑफ मोल्स 2 आहेत, आर 8.314 आहे, टेम्परेचर 300 आहे, इंटू लॉग आहे 9/5 आहे. बर, तुम्हाला लास्ट पिरियडला मी सांगितलं कुठेतरी एक कॅल्क्युलेशन करून ठेवा. कोणते, या तिघांचं मल्टिप्लिकेशन किती आहे बेटा, -5744 असं काहीतरी आहे. बरोबर आहे, क्लिअर आहे. यस, चला 5744 आला इंटू 2. पहा किती फास्ट होते. परत एकदा सांगतो, लॉग 9/5 याचा अँटीलॉग घ्यायचा नाही. आता मला सांगा 9/5 ची व्हॅल्यू किती, 9 डिवायडेड बाय 5 जर केलं तर तुम्हाला किती आले, किती येणार याची व्हॅल्यू. यांचं जर तुम्ही डिवायडेशन केलं तर लॉग 1.8 आला. क्लिअर आहे, झाला. ओके, आता याचा लॉग पाहायचा बेटा, याचा अँटीलॉग बिलकुल पाहायचा नाही. मी परत एकदा सांगतो, प्रॉब्लेम आहे. पहा बेटा, मग इथं -5744.14 इंटू 2 इंटू याचा लॉग पाहताना अलीकडे पॉइंटच्या अलीकडे एकच नंबर आहे. बरोबर आहे, म्हणून याची कॅरेक्टरिस्टिक किती घ्यायची तर 0 नंतर पॉइंट द्यायचा. कोणी म्हणतं सर कोणी म्हणत सर इथं 0 कशामुळे. पहा,
जर असं असलं असतं log 18 असलं असतं तर याचा लॉग जर घ्यायचा असेल तर आपण घेतला असता 1 पॉइंट. ठीक आहे. जर लॉग 180 चा आपल्याला घ्यायचा आहे तर 3 डिजिट आहेत म्हणून आपण घ्यायचं 2 पॉइंट. 18चा 0 मध्ये 18 इथे. ठीक आहे. चलायचं पुढे. मग इथं पहा बेटा, मला सांगा 18चा लॉग किती आहे. लॉग टेबल मध्ये 18चा लॉग किती आहे. 0.2557 आहे. झालं इथं लॉग टेबल आहे. क्लिअर झालं इथं. बर, आता कॅल्क्युलेशन करा. सगळ्यात सोपं आहे. या तिघांचं मल्टिप्लिकेशन करा. किती व्हॅल्यू होती पहा. मग कॅल्क्युलेशन केल्यानंतर मला सांगा -2932.61 जूल आहे का पहा. चेक करा बेटा, चेक करा. चेक करत चला. आता तुम्हाला कुठे प्रॉब्लेम येणार आहे. इथं इथं कॅल्क्युलेशनला प्रॉब्लेम येईल बेटा. इथं तुमची स्पीड यायला पाहिजे. लक्षात आलं बेटा. एनी प्रॉब्लेम या. यस, काय जे असेल ते कमी जास्त थोडंफार असेल. हा, ठीक आहे ना. बराबर आहे. याच्यासाठी स्पेशल बुक करा. वही वेगळी करा बेटा. तुमच्यासाठी सांगालो. खूप प्रॉब्लेम आहेत. भरपूर प्रॉब्लेमची प्रॅक्टिस होणार याच्या. ठीक आहे. चलो नंबर सेकंड. पहा, प्रॉब्लेम नंबर 9. डाटा, गिवन डाटा. आधी डाटा लिहायचा बेटा. जेव्हा तुम्ही बोर्डची प्रॅक्टिस करताल तेव्हा कैलकुलेट द मैक्सिमम वर्क. डब्ल्यू फाइंड आउट करने का. अगेन नंबर ऑफ मोल्स दिए वाले. कितने नंबर ऑफ मोल्स दिए सर. नंबर ऑफ मोल्स 3 है. एक्सपांशन हो रहा है. वॉल्यूम दिया है V1 कितना है तो 8 क्यूबिक डेसीमीटर है. राइट है. चलो V2 हमारे पास कितना है. V2 हमारे पास 12 है. 12 क्यूबिक डेसीमीटर है. ठीक है. टेम्परेचर कितना दिए वाला है तो 300 केल्विन दिया. बराबर है. आर का वैल्यू कितना तो 8.314 जूल इंटू केल्विन इनवर्स इंटू मोल इनवर्स. क्लियर है. हाँ, थर्मोडायनामिक्स टॉपिक आहे बेटा. थर्मोडायनामिक्स वर क्वेश्चन्स आहेत बेटा. थर्मोडायनामिक्स मध्ये मॅक्झिमम वरचे प्रॉब्लेम्स आहेत बेटा. केतकी, केतकीच नाव आहे ना. बरोबर आहे. चालेल बेटा पुढे. यस, ओके बेटा. आणि एंट्रन्स एक्झाम तुम्हाला जर द्यायची असेल तर त्याच्यासाठी या टॉपिकचे प्रॉब्लेम खूप महत्वाचे आहेत बेटा. आणि अवघड काही नाही बरं. काहीच अवघड प्रॉब्लेम नाहीत. फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन करून द्या बेटा. मी तुम्हाला प्रत्येक स्टेप तिथे देतो बेटा. बरं पहा ना. कोणी म्हणलं नाही सर हा प्रॉब्लेम नाही समजला. चला दुसरा देतो ना. अजून दुसरा देतो. आता मला सांगा कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा. आता इथं राहिलंय एक्सपांड्स आयसोथर्मली अँड रिव्हर्स लिहायचं राहिलं बेटा इथं. ठीक आहे. हे वर्ड राहणारच बेटा. ठीक आहे. चला वॉल्यूम दिलंय. W इज इक्वल टू -2.303 NRT लॉग V2 बाय V1. ठीक आहे. फॉर्म्युला तेच आहे. एक्सपान्शन आहे. एक्सपान्शन आहे म्हणजे डब्ल्यू ची व्हॅल्यू निगेटिव्ह येणार. ठीक आहे. हे -2.303. ठीक आहे. नंबर ऑफ मोल्स किती दिले तर 3 आहेत.
बराबर आहे. आर ची व्हॅल्यू 8.314 आहे, टेम्परेचर 300 आहे, इंटू लॉग किती 12/8 आहे. बरोबर आहे. आता मला सांगा याचं कॅल्क्युलेशन 1 2 3 पटकन झालं. -5744.14 आहे इंटू किती 3 आहे. या दोघांचा फक्त लॉग घ्यायचा बेटा, डिवायडेशन करायचंय फक्त. किती 1.5 आहे. चला 1.5 चा लॉग सांगा. -5744.14 इंटू 3 इंटू याचा लॉग 0.15चा 0 मध्ये लॉग. मला वाटते 1760 आहे का रे, 1761 आहे का. ओके ठीक है. बर जरा कैलकुलेशन करा ना फास्ट. कितना कैलकुलेशन है, जो भी आंसर आता है वो जूल में आया. काय उघड बेटा सांगा बरं मला. आणि एकदा आपल्याला इंटरेस्ट तयार झाला ना बेटा प्रॉब्लेम मध्ये, आपल्याला ते केमिस्ट्री अजून इंटरेस्ट येते बेटा. पहा ना इथून इथपर्यंत आले. आता इथं फक्त प्रॉब्लेम, इथं कॅल्क्युलेशनचा प्रॉब्लेम आहे. मात्र व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. पहिले यानं 3 मल्टिप्लाय करा, नंतर यानं मल्टिप्लाय करा आणि मग फायनल आन्सर काढा बेटा. ठीक है. चलो ये आंसर कितना है, -3014.22 जूल. राइट. चेक करा आहे का नाही, एकदा चेक करा बेटा. काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. बरं जेवढे लाईव्ह बॅच मध्ये इंटरेस्ट आहे तेवढे रेकॉर्डिंग मध्ये येत नाही प्रॉब्लेमच्या वेळेस. म्हणून पद्धतशीर करायला लागा, काही प्रॉब्लेम नाही बेटा. ठीक है. -3014 चलो नेक्स्ट. यस गुड बेटा. यस इधर पा थर्ड प्रॉब्लम दो. सला कोई बोलेगा नहीं सर मुझे और एक बार समझा. चलो आगा वर्ड आइसोथर्मली रिवर्सिबली सेम है. बर चलो कैलकुलेट द वर्क डन है. जो भी वर्क डन है वो मैक्सिमम है. आर का वैल्यू तो दिए वाला रहता है 8.314 जूल इंटू केल्विन इनवर्स इंटू मोल इनवर्स. ठीक है. चलो आगे नंबर 10 डाटा. बराबर है. अब मुझे बात बताओ, नंबर ऑफ मोल्स नहीं दिए, वेट ऑफ CO2 दिया कार्बन डाइऑक्साइड कितना है 1.1 इंटू 10⁻⁻² किलोग्राम. ठीक है. बाद में मोलार मास CO2 चं मोलार मास किती आहे पहा. कार्बनचं वजन 12 आहे, ऑक्सिजन 32 आहे, हे झालं 44 ग्रॅम मध्ये बेटा. ठीक आहे. मी ग्रॅमचं कन्व्हर्जन किलोग्राम मध्ये कन्वर्ट करतो कारण वर पण दिलेले किलोग्राम मध्ये बेटा, दोन्ही पण आहे. ठीक आहे. आता याच्यावरून नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करा. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू वेट अपॉन 1.1 इंटू 10⁻⁻², वेट अपॉन मोलार मास 44 इंटू 10⁻⁻3. ठीक आहे. आता मला सांगा याला या फॉर्म मध्ये लिहिता येते 11/44 कॅन्सल झाले. ठीक आहे. ये हुआ 1/4, ये हुआ 0.25 मोल आलं. बर वॉल्यूम कितना दिए वाला, यहां V1 कितना दिया तो 5 है, क्यूबिक डेसीमीटर है. V2 कितना दिया तो 20 क्यूबिक डेसीमीटर है. चलो आगे. टेम्परेचर कितना दिया तो 300 केल्विन है.
फॉर्मूला W इज इक्वल टू -2.303A NRTA log V2/V1A -2.303A 0.25A 8.314A टेम्परेचर 300A log 20/5 आहे बेटा, बरोबर आहे. आलं इथं. परत पहा 1 2 3 कॅल्क्युलेशन -5744A 0.14A इंटू 0.25 किंवा 1/4 घेऊन 4 ने याचं डिवाइड करा, काही प्रॉब्लेम नाही. हे log 4 आहे, ठीक आहे. log 4 ची व्हॅल्यू पहा किती येते ते, -5744.14A 0.25A log 4 म्हणजे 0.40 चा log 6021 आहे, राईट. अरे तुम्ही ऍडव्हान्स मध्ये पाहिजेत बेटा, तुम्ही एक स्टेप पुढे पाहिजेत. तुम्ही माझ्या पहिले कॅल्क्युलेशन करून ठेवून द्यायचे बेटा, काय पाहिजे काय नाही सरला ते. चलो फाइनल आंसर बोलो, कितना आने वाला है. यहां प्रॉब्लेम है. आता कोणाला इथं प्रॉब्लेम है, याला 1/4 करा, 4 से डिवाइड कर दो और अगेन मल्टीप्लीकेशन कर दो. कितना आंसर आने वाला है. कैलकुलेशन करने के बाद आंसर आता है इसका. अरे पण कळायले का बोर व्हायले. ए बेटा का पिरियड बोर व्हायला संध्याकाळचा. प्रॉब्लेम मध्ये इंटरेस्ट आलाय का नाही. सगळे जणांनी यस किंवा नो काय जे असेल ते सांगा मला. संजीवनी, ओके. गायत्री, गौरी, अक्षय, मारिया, महिमा, प्रणव, ओके. ठीक है, चलो आंसर -864.6 जूल. संपलं, झाला प्रॉब्लेम. चले आगे, नेक्स्ट प्रॉब्लेम. आता पहा बेटा, चलो यहां कैलकुलेट द मैक्सिमम वर्क व्हेन 10 ग्राम ऑफ एन आइडियल गैस. ठीक है, चलो सर 11 प्रॉब्लेम इसका डाटा. ठीक है, बर आपल्याला वर्क फाइंड आउट करायचं तर वर्क, ठीक है. वेट ऑफ आइडियल गॅस दिला आहे, गॅसचं वेट किती दिलंय 10 ग्राम आहे, ओके. मोलार मास ऑफ गॅस कितना आहे, इथं पहा मोलार मास मॉलिक्युलर वेट दिले. बर आता वेट अपॉन मोलार मास जर आपण घेतलं, वेट अपॉन मोलार मास जर घेतलं तर हे झाले तिचे नंबर ऑफ मोल्स झालं. आर ची व्हॅल्यू तर गरज नाही सांगायची, ठीक आहे. हा इथं आता प्रेशर दिले पण दोन्हीचे वेगवेगळे दिलेत बेटा, बरोबर आहे. इथं 760 मिलीमीटर हाईट ऑफ मर्क्युरी प्रेशर आणि इथं 180 एम आहे. आपल्याला दोन्हीचं युनिट सेम पाहिजे, बरोबर आहे.
आता कॉम्प्रेस व्हायला आहे म्हणजे हे इनिशियल प्रेशर आहे, फायनल प्रेशर आहे, बरोबर आहे. म्हणजे P1 किती दिला आहे 570 mm, ठीक आहे. V2 किती है बेटा, सॉरी P2 फाइनल प्रेशर कितना है सर 180 एम है, ठीक है. दोघांचे युनिट सेम पाहिजे. चला याचं कन्वर्जन करतो. 760 mm ऑफ हाइट ऑफ मर्क्युरी 180 m इज इक्वल टू, तुम्हाला कन्वर्जन लिहून दिले बेटा मी पहिल्या प्रॉब्लेम मध्ये, ठीक आहे. झालं इथं. आता तुम्ही जर टाकलं तर सर फॉर्म्युला कोणता घ्यायचा, प्रेशर दिले ना, पहा नीट लक्ष द्या, फॉर्म्युलामध्ये बदल करायचा नाही, फक्त W इज इक्वल टू -2.303 NRT लॉग P1 बाय P2 फॉर्मूला है आपला. फॉर्मूला लक्ष दे बेटा. फिर कोई सवाल करेगा सर गैस तो कॉम्प्रेस हो रहा है, कॉम्प्रेस वाला ना, मला सांगा कॉम्प्रेशन मध्ये कोण कोण और काम करते, वर्क डन बाय सराउंडिंग ऑन सिस्टीम वर्क करते ना, बरोबर आहे की नाही. कॉम्प्रेशन मध्ये काय असते, पहिलं जे प्रेशर आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर दुसरं येते, म्हणून इनिशियल प्रेशर लेस दॅन फायनल प्रेशर. बरं थर्मोडायनामिक्स ने दिले काय, आईयूपीएससी ने काय दिले, अगर गैस कॉम्प्रेस हो रहा है तो वर्क डन क्या चाहिए, निगेटिव या पॉजिटिव, पॉजिटिव आना चाहिए. मग आपण तो फॉर्म्युला हा अप्लाय केलाय, ठीक आहे. कॉम्प्रेस आहे ना, यस पॉझिटिव्ह, याला असं लिहिलं तर चालते. आता 2.303 NRT लॉग P2 बाय P1, मायनस साइन येतं, मायनस मायनस प्लस, काही प्रॉब्लेम झालं, क्लिअर, सिंपल आहे. आता आलो परत पहिल्या प्रॉब्लेम मध्ये, परत व्हॅल्यू पुटअप करा बेटा. 2.303 N किती आहे तर 5 आहे, R 8.314 आहे, टेम्परेचर किती दिले बेटा याच्या 300 आहे. चला बेस्ट 300 आहे, लॉग P2 बाय P1 आहे, P2 किती आहे 760 आहे, ओके 570 आहे, बरोबर आहे. बर चला मी याचं थोडं तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो. पहा आता 1 2 3 चं मल्टिप्लिकेशन माहिती आहे, 5744.14 आहे इंटू 5 आहे. बर ठीक आहे, कोणी म्हणाल नाही सर मला सॉल्वच करून द्या, ठीक आहे मी तुम्हाला सॉल्व करून, डिवायडेशन आलं काही प्रॉब्लेम नाही, काही हरकत नाही बेटा. आता लॉग M बाय N म्हणजे M मायनस N फॉर्म्युला आहे, लॉग M मायनस लॉग N राईट आहे, याला अँटी लॉग कधीच वापरायचं नाही, ठीक आहे. चला लॉग टेबल आहे 5744.14 इंटू 5 इंटू, आता मला सांगा 3 डिजिट आहेत म्हणजे याची कॅरेक्टरिस्टिक किती येणार 2.76 चा 0 मध्ये 76 का 0 में लॉग कितना है 2.8808 है, माइनस यहां अगेन कितना है कैरेक्टरिस्टिक 3 डिजिट है म्हणजे कैरेक्टरिस्टिक कितना हुआ 2, 57 चा 0 मध्ये लॉग 7558 है, बरोबर है. हा चलो जो भी है वो ठीक है. अब आता या दोघांचं फक्त सबस्ट्रॅक्शन करायचं बेटा, फक्त सबस्ट्रॅक्शन करा. चला किती आलं 5744.14 है इंटू 5 है, दोनों का सब्सट्रैक्शन कर दो, कितना आता है 0.1250 है, क्लियर है. यस
आला. आता फायनल आन्सर सांगा किती येणार. प्लस जरा कॅल्क्युलेशन आहे ना, मल्टिप्लिकेशन आहे. मनानं प्रॉब्लेम करायचा प्रयत्न करा बेटा. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, तुमचा जर तुम्हाला रिझल्ट चांगला द्यायचा असेल फिजिकल केमिस्ट्रीचा, तर तुमची रेग्युलर प्रॅक्टिस ठेवा, रेग्युलर बॅच करा, बेस्ट रिझल्ट येईल बेटा तुमचा. तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट यायला लागेल प्रॉब्लेम आला की बेटा. मी घ्यायचं म्हणून नुसतं घेईन, तुम्ही पहा नंबर ऑफ सेट आता चेंजेस होत चाललेत, पुढचे पण पहा प्रॉब्लेम कसं आहे काय नाही ते. बिलकुल आपण सुरुवातीपासून केल्यासारखं करायला बेटा, एकदम स्टार्ट पासून आरामात करा, कुठे गडबड नाही काय नाही काहीच नाही बेटा, व्यवस्थित सॉल्व्ह करा. एखाद्या पेजवर नका सॉल्व्ह करू बेटा, टाइमपास नका करू. या माझ्या बॅच साठी स्पेशल वही करा, संध्याकाळच्या बॅच साठी प्रॉब्लेमच आहे फक्त, ओनली प्रॉब्लेम, काहीच नाही बेटा बात. नंबर तुम्ही म्हणले पाहिजे सर बहुत हो गए प्रॉब्लेम. ठीक है, चलो आंसर बोलो. 1806.6 जूल. आले का, क्लियर झाले, हो गए, राइट है बेटा. यहां गाड़ी रुकती है, यहां बहुत देर लगता है बेटा, यहां से यहां तक के लिए. यस, चलो आगे. पॉइंट तुमचे कॅल्क्युलेशन थोडंफार होईल ना, काही हरकत नाही बेटा, खूप मोठा आहे बघ. एक मिनिट किती, हे बघ, हा ओके, वेट 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 वेट, यस यस यस, एक एक गडबड झाली बेटा. यस यस ओके, तुमचं करेक्ट आहे. यस यस तुमचं करेक्ट आहे, आन्सर बरोबर आहे, बरोबर आहे बेटा. किती आहे, करेक्शन करा बेटा. 3577 पॉइंट किती, 165. यस राईट, ओके ओके ओके, यस यस, हे राईट आहे बेटा. काय झालंय लक्षात बेटा, माझ्याच्यानं गडबड ही झाली की पुस्तकामध्ये इथे 4 दिले बेटा, माझे नंबर मोलार मार्क्स चुकले बेटा. ठीक आहे, म्हणजे 4 जून आन्सर 1806 आहे बेटा. ठीक आहे, तुम्हाला राईट आहे बेटा. क्लियर, चले आगे. यस, ये करेक्शन करो. ओके चला, आता हे या प्रॉब्लेमचं आन्सर तुम्ही सांगा. तुम्हाला किती जणाला याचं आन्सर येते ते कॅल्क्युलेशन करा बेटा. तुम्ही पण माझ्यासोबत करायचं बेटा, आला आरामात, काही गडबड नाही, काय नाही, काहीच नाही बेटा. ठीक आहे, आधी काय दिलं पहा, 2 moles of an ideal gas of volume 24 cubic decimeter were compressed by producing 3.4804 kilojoule of work at constant temperature 300. Calculate the final volume. Calculate the final volume. लक्ष द्या बेटा इथं आता.
व्यवस्थित लक्ष द्या इथं. आता आता इथून थोडा प्रॉब्लेम यायला सुरुवात होऊ शकते. ठीक आहे, पहा 12. ठीक आहे, डाटा काय डाटा दिला पहा. नंबर ऑफ मोल्स तो दिए वाले कितने, तो 2 मोल्स है. ठीक है, अब फाइनल वॉल्यूम चाहिए तो ये इनिशियल वॉल्यूम है. चलो V1 24 क्यूबिक डेसीमीटर. V2 कितना, तो ये फाइंड आउट करना. ठीक है, कॉम्प्रेशन है. ठीक है, कॉम्प्रेशन है तो वर्क W कितना, तो 3.4804 किलो जूल है. ठीक है, म्हणजे 3480.4 जूल. ठीक है, आर कितना, तो 8.314 जूल इंटू केल्विन इनवर्स इंटू मोल इनवर्स. ठीक है, टेम्परेचर कितना दिया, तो यहां दिया 300 केल्विन. एनी प्रॉब्लेम यहां इथपर्यंत काही प्रॉब्लेम बेटा? यस, व्यवस्थित लक्ष द्या प्रॉब्लेम कडे. आता आधी फॉर्म्युला पुटअप करा. W इज इक्वल टू -2.303 NRT log V2 बाय V1, ये फॉर्मूला है. ठीक है, चलो कोई बात नहीं. आता पहा, आपल्याला गॅस कॉम्प्रेस व्हायला आहे. कॉम्प्रेशन मध्ये वर्क डन पॉझिटिव्ह, फॉर्म्युला मध्ये तर निगेटिव्ह आला इथं. ठीक आहे, याला असं लिहिलं तर चालतंय. W इज इक्वल टू 2.303 NRT लॉग V1 बाय V2 आहे. चलेगा? झालं क्लिअर? झालं? पहा, नीट व्यवस्थित सॉल्व करा. देअरफॉर आता असं लिहिलं तर चालतंय का पहा बेटा. लॉग V1 बाय V2 इज इक्वल टू, पहा बेटा, W अपॉन 2.303 NRT. चलेगा? बर, W ची व्हॅल्यू किती आहे, तर 3480 आहे. 0.4 आहे. 2.303 आहे. नंबर ऑफ मोल्स 2 आहे. R 8.314 आहे. टेम्परेचर 300 है. चलो, इसी को मैं ये फॉर्म में रिप्रेजेंट करता हूं. 3480.4 अपॉन 5744.14 इंटू 2. क्लियर है? बरोबर आहे का? पहा बेटा, इथपर्यंत काय प्रॉब्लेम? बर, तुम्ही या दोघांचं मल्टिप्लिकेशन सांगा बेटा मला, किती येते ते. या दोघांचं मल्टिप्लिकेशन सांगा बेटा लवकर. या दोघांचं मल्टिप्लिकेशन लॉग V1 बाय V2 इज इक्वल टू, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. $3480.4 अपॉन किती आहे, 11488.28 राइट है. गड़बड़ मत करो ना, एक ही कोई भी एक आंसर दो लेकिन अच्छा दो. हा, काही गडबड नाही बेटा आपल्याला. ठीक आहे, ठीक आहे. आता आता महत्वाचं, आता इथं प्रॉब्लेम आहे. इथं प्रॉब्लेम आहे. हा, आता मला सांगा, मी जर असं लिहिलं देअरफॉर ही व्हॅल्यू, आता या दोघांचं डिवायडेशन करा. चला, या दोघांचं डिवायडेशन. आता या दोघांचं डिवायडेशन करणं अवघड आहे ना. जर आलं तर चांगली गोष्ट आहे बेटा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, पण एखादं मला नाही सर, मला
लॉग न सॉल्व करायचं आहे आता, मुझे लॉग ने सॉल्व करणार. आता येते इथं अँटी लॉग बेटा, पहा बेटा इथं इथं लिहितो मी, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. ठीक है, बोथ साइड मैंने लॉग लिया, लॉग V1 बाय लॉग ऑफ लॉग V1 बाय V2 इज इक्वल टू लॉग 3480.4 अपॉन 11488.28 है, विच इज इक्वल टू log 3480.4 माइनस log 11488.28 है, m बाय n मीन्स m माइनस n है. आलं, टेकिंग लॉग है, पहले लॉग होता ऑलरेडी, इकडे लॉग घेतला, इकडे लॉग घेतला बेटा, दोनों तरफ मैंने लॉग लिया. क्लियर है, एनी प्रॉब्लम यहां. अब लॉग ऑफ लॉग V1 बाय V2 इज इक्वल टू, याचा लॉग सांगा बेटा किती येते ते, मला व्यवस्थित व्हॅल्यू सांगा, माझं लॉग टेबल नाही येतात. 1 2 3 4 डिजिट आहेत, म्हणजे 3.34 मध्ये लॉग किती आहे, 8 मध्ये 0, 34 मध्ये 0, लॉग किती आहे, कितना आता है, याचा करून ठेवा. हा, लॉग टेबल मध्ये व्हॅल्यू पाहून सांगा. 34 मध्ये 0 लॉग 5403. अंजली बरोबर आहे का, बरोबर बेटा, ओके. लगेच याचा सांगायचा, तयार राहा. मायनस 11चा 4 मध्ये 8 लॉग पहा, 1 2 3 4 5 डिजिट आहे बेटा, या 5 डिजिट आहे म्हणजे 4 पॉइंट आहे, 4 पॉइंट. चलो, 11चा 4 मध्ये 8, बोला लवकर. 0569, ओके, 0569 बरोबर आहे का बेटा, नक्की आहे, ओके ठीक आहे. आता लगेच एक काम करा, या दोघांचं सबट्रॅक्शन किती येते ते सांगा बेटा, या दोघांचं सबट्रॅक्शन सांगा किती येते बेटा. हा, या दोघांचं सबट्रॅक्शन करा. 13तून 9 किती गेले, 4 आहेत. नहीं 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 नहीं, गलत है गलत है गलत है गलत है गलत है गलत है. 3.5403 माइनस 4.0569. हा, -5166 कसं रे. एक मिनिट तुम्ही चुकायलेत कुठे पहा बेटा, एक मिनिट. तुम्ही याच्यातून ही व्हॅल्यू सबट्रॅक्ट करू नका बेटा, गलत आहे वो. याच्यातून ही व्हॅल्यू सबट्रॅक्ट करा, लॉग घेतलाय बेटा आपण. लॉग घेताना इथून ही सबट्रॅक्ट करा बेटा, इथून ही सबट्रॅक्ट करा, डायरेक्ट सबट्रैक्शन करा. बस ठीक है, चलो मुझे इसका कैलकुलेशन बोलो, खाली इसका कैलकुलेशन कितना आता है. चलो पॉइंट के आगे कितना है बोलो.
किती येणार आहे पहा, 13 9 गेले. आता माझे कॅल्क्युलेशन आणि तुमच्यामध्ये तुम्ही इथं वरतून करता, मी खाली ऍडिशन करतो बघा. ठीक आहे, चला. एक आहे, 6 आहे, 14 इथं 8 येते, तर कॅरी 1 आहे, 4 आहे, राईट आहे यहां तक. बरोबर आहे. आता लक्ष द्या, पहा नीट, एक मिनिट लक्ष द्या बेटा. 3 - 4 -1 है, -1 को मैं लिखता हूं बार 1. मायनस इथं जमत नाही बेटा. कशामुळे मायनस? कारण पूर्ण टर्म मायनस होईल बेटा. आपलं फक्त हेच डिजिट मायनस आहे बेटा, यही मायनस है, म्हणून याला लिहिलं मी बार 1. म्हणजे इसका मतलब ये निगेटिव है, ये टर्म पॉजिटिव है. क्लियर है? राइट है. चला, ये आंसर कितना है? बार 1.4834 ये आया यहां. ठीक है, ही व्हॅल्यू कशाची आहे? लॉग ऑफ लॉग V2 बाय V1 है. ठीक है, देयरफॉर आगे लिखता हूं याच्या खाली, देयरफॉर लॉग V1 बाय V2 इज इक्वल टू, एक लॉग काढला बेटा, इज इक्वल टू एंटी लॉग ऑफ बार 1.4834 इज इक्वल टू. आता लॉग टेबल घ्या आधी. लॉग टेबल मध्ये अँटी लॉग काढा. बरोबर आहे, अँड लॉग नाही, अँटी लॉग मध्ये 0.48 चा 3 मध्ये 4 पहा बेटा. अँटी लॉग मध्ये 0.48 चा 3 मध्ये 4 पहा. हा सांगतो सगळं सांगतो. मला माहित होतं हे प्रॉब्लेम येणार आहे तुम्हाला, कारण तुम्हाला याची प्रॅक्टिसच नाही, मला माहिती. पहा, लक्ष दे बेटा इथं. हे बघ, आपली अशी टर्म आहे, लॉग ऑफ लॉग V1 बाय V2 आहे बेटा. ठीक आहे, ही 3.5409 मायनस, ठीक आहे, 4.0569 आहे. ठीक आहे, मी इथून सुरुवात करतो, इथून परत. ठीक आहे, हे याचा लॉग हे, याचा पण लॉग हे. ठीक आहे, क्लिअर झालं? बर, आता लक्ष दे इथं बेटा. पाय बेटा, 3.5409 मायनस 4.0569. काहीतरी गडबड व्हायची माझी. 5403 आहे ना? ओके, 5403. क्लिअर बेटा आहे? बर, आता हे बघ, लक्ष दे इथं. पहा, नीट लक्ष दे बेटा. याचे कॅल्क्युलेशन आपण केलं तर हे कॅल्क्युलेशन किती आले आपलं? 4834. ठीक आहे, आता इथं कॅरी तर येईन, बरोबर आहे. बर, या 3 आणि 4 मध्ये ही व्हॅल्यू मोठी आहे, बरोबर आहे. 4 मधून हे सबस्ट्रॅक्ट केलंय, पण 4चं साइन मायनस आहे. बर, आता मला सांग, एक मिनिट, मी जर असं लिहिलं, बरोबर आहे, असं जर लिहिलं तर मला सांग याचा अर्थ काय व्हायलाय? याचा अर्थ असा व्हायलाय की नाही? पाय, -1.000 मायनस 0.4834. क्लिअर आहे का? पूर्ण ही कॅरेक्टरिस्टिक्स ही मेंटिस आहे इकडची, बरोबर आहे. पूर्ण टर्म मायनस व्हायली बेटा. यस आहे. बर, आपली ही टर्म पॉझिटिव्ह आहे ना, ही टर्म निगेटिव्ह आहे, बरोबर आहे.
मी काय केलंय पहा बेटा, मी असं लिहिलंय याला, काय लिहिलंय, बार 1.4834 बरोबर आहे. याचा अर्थ काय सर, ये टर्म माइनस है, -1.000 और ये टर्म 0.4834. आता कळालं बेटा. अरे ही पॉझिटिव्ह आहे ना, बरोबर आहे का, हे निगेटिव्ह आहे. कॅरेक्टरिस्टिक्स हे मेंटिस आहे, मेंटिस हा पॉझिटिव्ह आहे, कॅरेक्टरिस्टिक्स निगेटिव्ह आहे ना अपना. क्लियर है का. हाँ चलो चलो राइट, ओके बेटा. चलो यहां ये आंसर कितना है, तो बार 1.4834, ठीक है ना. आता पहा, देयर फोर लॉग, एक लॉग चालला बेटा आता, लॉग V1/V2 इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ, आता याचा लॉग, अँटी लॉग घ्यायचा बेटा, अँटी लॉग ऑफ बार 1.4834, ठीक आहे. आता 48 चा 3 मध्ये 4, अँटी लॉग सांगा कितना अँटी लॉग है, मुझे बात बताओ. 48 चा 3 मध्ये 4, अँटी लॉग किती. अँटी लॉग मध्ये, लॉग मध्ये नाही. 0.48 चा 3 मध्ये 4, कितना आता वैल्यू. लॉग टेबल आहे ना. यस, 0.48 चा 3 मध्ये 4 अँटी लॉग बेटा. अरे लॉग टेबल निकालो ना, लॉग टेबल में देखो ना, लॉग टेबल के आगे है ना टेक्स्ट बुक में, वहां कोणाजवळ तरी असेल ना, किसी के पास तो होगा. लॉग, लॉग के नेक्स्ट पेज पे एंटी लॉग है. हाँ अंजलि, ओके. किती बेटा, 3041, ठीक आहे, बरोबर आहे. आता काय करायचं पहा बेटा, अँटी लॉग घेतल्यानंतर पहा बेटा, एक के बाद सीधा पॉइंट देतो, डिजिट देतो, 3 पॉइंट, ठीक है. अब ये बार 1 है, तो इसी को मैं ये फॉर्म में रिप्रेजेंट कर देता हूं, 10 to the power -1, बार 1 ला. काय प्रॉब्लेम. ये आ गया आंसर तुम्हारा 0.3041 झालं. कशाची व्हॅल्यू आली बेटा, लॉग V1/V2 है, V1/V2 आहे. परत एकदा पहा, लॉग घेतला, इथे लॉग आहे, पण याची व्हॅल्यू काढण्यासाठी मी लॉग घेतला दोन्ही कशासाठी, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. यहां भी लॉग लिया, यहां भी लॉग लिया, लॉग m/n है तो m-n है, तो ये लॉग का वैल्यू है, ये लॉग का वैल्यू है, दोनों का सब्सट्रैक्शन कर दिया, ये आ गया, बराबर है. अब मैंने इसी का क्या कर दिया, ये एक लॉग निकाल दिया, म्हणजे काय राहते, त्याचा अँटी लॉग घेतला. इसका एंटी लॉग कितना है सर, इसका एंटी लॉग इतना आ रहा, ठीक है. अगेन पा, देयरफॉर है ना, V1/V2 इज इक्वल टू, पा बेटा, अगेन एंटी लॉग ऑफ. आता हा लॉग काढला, एक लॉग निकाला की एंटी लॉग येणार याचा बेटा. पा बेटा, ये 2 लॉग थे, एक लॉग निकाल दिया, क्या आया, एंटी लॉग. ये भी निकाल दिया, एंटी लॉग ऑफ
0.3041. चला सांगा परत एकदा. चल अंजली सांग. 30चा 4 मध्ये एक अँटीलॉग. 30चा 4 मध्ये एक ऍडिशन आहे का सबस्ट्रॅक्शन ते पाय बेटा. किती व्हॅल्यू आहे आता अलीकडे तर काहीच नाही. हे करा, येणार आहे तुम्हाला बोर्डच्या ह्याच्यात येणार आहेत बेटा. हे क्वेश्चन बोर्डला येणार आहे तुम्हाला. या सुजल किती आहे 2014. ठीक है. एंटीलॉग घेतल्यानंतर एक नंतर पॉइंट द्या. और सर यहां 0 है तो कोई प्रॉब्लम नहीं, छोड़ दो इसको. तो हमारा V2/V1 का वैल्यू कितना है 2.0 है. बराबर है का. V2/V1 2.0 है. बराबर है. अब मुझे बात बताइए, यहां हमको तो फाइनल चाहिए तो बोलो आप फाइनल. देयरफॉर V2 इज इक्वल टू, ये तो V2/V1 है. V2/V1 इज इक्वल, सॉरी V1/V2 इज इक्वल टू कितना 2.014. अरे दोनच घ्या ना, सगळ्यात सोपं. मग आता का ना देयरफॉर V2 इज इक्वल टू V1/2.014. दोनच घ्या. चला किती येते इथं 24 आहे. ये 24 डिवाइडेड बाय 2 लो 12 क्यूबिक डेसीमीटर आ गया आंसर. आलं 2.014 आहे म्हणजे हे 12च्या अलीकडे येईल. 11.94 कुछ तो भी ऐसा आहे का. झालं क्लिअर. परफेक्ट. क्लिअर झालं का. पहा तुम्ही रेग्युलर बॅच जर केली ना बेटा, तुम्हाला सांगतो रेग्युलर टाकळकर सरची बॅच करा. तुम्ही म्हणता सर आम्हाला खूप फायदा झाला, पण माझी बॅच मिस करू नका बेटा. सकाळी आपल्या ऍपमध्ये क्लासेसच्या ऍपमध्ये त्याची थेअरी आहे. पण एखादा म्हणलं नाही सर मला पूर्ण थेअरी केली. अरे काही टेन्शन नाही, मी तुमचं इथं सुद्धा कव्हर करून घेतो बेटा, पण मला प्रॉब्लेमला रिस्पॉन्स द्या. तुम्हाला असं वाटलं पाहिजे की नाही अरे यार किती ऑफलाईन सारखं व्हायलंय. तुम्ही कधी इमॅजिन करणार नाही बेटा एवढे प्रॉब्लेम ऑनलाईन मध्ये होतील बेटा. पण तुमच्या रिस्पॉन्सवर एक लक्षात ठेवा बेटा. जरा आज काय करा हे होमवर्कला घ्या. ठीक है. कैलकुलेट इनिशियल वॉल्यूम. अब इनिशियल वॉल्यूम फाइंड आउट करना है. ठीक है. आता याचा आन्सर किती येते ते पहा बेटा. इसका आंसर है 20 क्यूबिक डेसीमीटर. आप चेक करूं घ्या. नहीं आया तो मैं सॉल्व कर देता हूं कल, कोई प्रॉब्लम नहीं उसमें. वोसित राइट. ठीक है. चलो ओके बाय. उद्या परत हे प्रॉब्लेम कंटिन्यू करू बेटा. ठीक है. चलो ओके.